कोरेगाव पार्कमधील 40 एकर जमिनीच्या गैरव्यवहाराच्या घटनेनं राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। सुरुवातीला या प्रकरणी माध्यमांना टाळणाऱ्या अजित पवारांनी आपली भूमिका मांडली आहे। मला एवढंच सांगायचं आहे की मला याबाबत काहीही माहिती नाही, माझा त्या व्यवहाराशी दुरान्वये संबंध नाही। सध्या चॅनलमध्ये जे काही चाललंय, जे प्रश्न आहेत त्याची मी माहिती घेईन, कारण मागे 3-4 महिन्यांपूर्वीही अशा गोष्टींचं काहीतरी चाललेलं कानावर आलं। त्यावेळेस मी सांगितलं की असलं काहीही चुकीचं केलेलं मला चालणार नाही, असल्या चुकीच्या गोष्टी कुणीही करू नका, अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या। परंतु त्यानंतर काय झालं ते मला माहीत नाही, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली। मी आजपर्यंत कुठल्याही माझ्या जवळच्या नातेवाईकांसंदर्भात त्यांना फायदा होण्यासाठी एकाही अधिकाऱ्याला फोन केला नाही, कुणाला सांगितलेलं नाही। या उलट मी उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सांगेन, जर माझ्या नावाचा वापर करून कुणी चुकीचं करत असेल, नियमात न बसणारं करत असेल, तर त्याला माझा पाठिंबा नसेल। मी फार कायद्याच्या नियमाच्या चौकटीत राहून काम करणारा कार्यकर्ता आहे। मुख्यमंत्र्यांनी जरूर चौकशी करावी, तो त्यांचा अधिकार आहे, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलंय।